देवेंद्र फडणवीस हे या मराठी राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी सर्वप्रथम या महाराष्ट्रातल्या मराठी शाळांच्या जी दुरावस्था आहे त्याच्यावर काम केलं पाहिजे. त्या राज्याची राजभाषा, मातृभाषा, शासकीय भाषा तिला कसं बळ मिळेल आणि त्यातून या महाराष्ट्राचा मराठी माणूस या मराठी मातीत सन्मानानं कसा जगू शकेल, तो अडाणी लोढा यांचा गुलाम म्हणून राहणार नाही, त्याची काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे. यावर त्यांनी काम केलं पाहिजे. ह्यावर त्यांनी काही ते स्टार्टअप बिल्टअप केलं पाहिजे. हिंदी हा विषय महाराष्ट्रासाठी तेवढा गांभीर्याने घ्यायची गरज नाही. महाराष्ट्राला हिंदी येतच, मुंबईला हिंदी येतच. जर मुंबईचं आणि हिंदीचं वैर असतं, महाराष्ट्राचं आणि हिंदीचं वैर असतं, तर या मुंबईमध्ये हिंदी सिनेसृष्टी, हिंदी संगीत, हिंदी साहित्य, हिंदी शाळा याला इतक्या मोठ्या प्रमाणात प्राधान्य मिळू शकलं नसतं. मुंबई असेल, नागपूर असेल, संभाजीनगर असेल, अन्य काही शहरं तिथे हिंदी वृत्तपत्र निघतात. मुंबईमध्ये नवभारत टाइम्स हा सगळ्यात जुनं वृत्तपत्र आहे. इतर सुद्धा वृत्तपत्र निघत आहेत. त्याच्यामुळे इथे हिंदी सक्तीचं करण्याचं कारण काय? कोणासाठी करते आपण? इथे तुम्ही कोणाची रेशनिंग कार्ड वाढवताय? आणि ज्या हिंदीसाठी आपला एवढा देवेंद्र फडणवीस यांचा आटापिटा सुरू आहे, त्या उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 2 महिन्यामध्ये साधारण 5,000 शाळा बंद पडल्या, म्हणजे हिंदी भाषिक शाळा बंद पडल्या. हजारो शाळांमध्ये हिंदी शिकवायला शिक्षक नाहीत. ही एका उत्तर प्रदेशची परिस्थिती. हिंदी शिकवायला शिक्षक नाहीत. शिक्षकांशिवाय शाळा भरल्या जात आहेत योगींच्या उत्तर प्रदेशामध्ये. मग लखनौ असेल, वाराणसी असेल, आजमगड असेल, अनेक ठिकाणी हे रेकॉर्डवरती आलं आहे. हे उत्तर प्रदेशच्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर छापून येत आहे की हिंदी भाषिक या पट्ट्यामध्ये हिंदी मातृभाषा असलेल्या लोकांच्या शाळा सुद्धा अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. आधी त्याच्यावर काम केलं पाहिजे. नरेंद्र मोदींनी जी काही त्रिसूत्री वगैरे काढली आहे ना, अमित शहानी, आधी उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश हे जे हिंदी भाषिक, ज्याला काऊ बेल्ट म्हणतात, तिथे हिंदी शाळांवर, हिंदी भाषांवर काम करणं आवश्यक आहे. मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा संपन्न आहे. आम्हाला हिंदी शाळेत शिकवावं लागलं नाही. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये हिंदी शिकवावं लागत नाही. मराठी बरोबर इथे हिंदी आहेच. शाळेमध्ये तुम्ही हिंदी शिकवायची गरज नाही, हे स्पष्ट, आणि सक्ती करण्याची गरज नाही. आणि देवेंद्र फडणवीस हे कोणासाठी सक्ती करतायत? त्यांचा उद्देश काय आहे? त्यांना मुंबई महाराष्ट्रामध्ये कोणाला वाढवायचं आहे? त्यांनी मराठी माणसाचा विचार करावा, त्यांनी मराठी भाषेचा विचार करावा, मराठी शाळा अभिजात कराव्या, बरं का? पण त्यांचं काहीतरी वेगळ्याच दिशेने सुरू आहे. गुजरातमध्ये, म्हणजे यांचं जे हेडक्वार्टर आहे भारतीय जनता पक्षाचं, गुजरात, किंवा एकनाथ शिंदेचं हेडक्वार्टर गुजरात, तिथे हिंदी सक्तीची केली नाहीये महाशय. आणि स्वतःला शिवसेना म्हणून तिथे मांडीला लावून बसतायत ना. आम्हीच खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची. विचारा प्रश्न देवेंद्र फडणवीसना, नरेंद्र मोदींना. दाखवा हिंमत की गुजरातमध्ये हिंदी सक्तीची का केली नाही आणि मुंबई महाराष्ट्रावर आमच्या हिंदी का लादताय, हे विचारण्याची हिंमत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बगलबच्च्यांमध्ये आहे का? आहे का? कसल्या बैठका घेताय? काल म्हणे एक बैठक झाली. अरे बैठका कसल्या घेताय हिंदीवर? एक आदेश काढा आणि संपून टाका विषय. बैठका घेत सुटले आहेत, वातावरण बिघडवत आहेत, बैठका घेतात. ही आज एक बैठक, मग या नेत्याला भेटणार, त्याच्याबरोबर बैठक हिंदीवर, मग त्या 4 नेत्यांना बोलणार, त्याच्याबरोबर बैठक. तुम्हाला काय दाखवायचं आहे? महाराष्ट्रात मराठी भाषेची
तुम्ही जास्त अवहेलना करताय अशा बैठका घेऊन. आतापर्यंत मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी एकतरी बैठक तुम्ही घेतलीत का देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे? सांगा ना मला. आतापर्यंत मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी स्वाभिमान, मराठीवरील अन्याय ह्याच्यावरती एक तरी बैठक या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली असेल तर दाखवावं. एकनाथ शिंदेने बैठक घेतली असेल तर दाखवावं. पण हिंदीसाठी बैठका सुरू आहे, चर्चा सुरू आहे, गुप्त बैठका सुरू आहेत. हा, या त्या नेत्यांना बोलून बैठका सुरू आहेत. राजकारण करताय मुंबई महानगरपालिकेचं. इकडल्या हिंदी भाषिकांना चिथावताय तुम्ही. काय करताय तुम्ही? कोणासाठी करताय तुम्ही? महाराष्ट्राच्या शत्रूसारखं वागू नका देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे. तुम्ही शत्रूच आहात महाराष्ट्रात. साहित्यिकांशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय घेतला. साहित्यिकांशी चर्चा करण्याची गरज नाही. किती साहित्यिक आले छाती पुढे काढून? साहित्यिकांशी चर्चा करण्याचं कारण काय आहे हिंदी भाषेसंदर्भात? कोण साहित्यिक? मला 10 नावं सांगा. देवेंद्र फडणवीस यांना 10 साहित्यिकांची नावं माहिती आहेत का? कोण साहित्यिक? एकनाथ शिंदेना 5 साहित्यिक माहिती आहेत का? साहित्यिकांना जर मराठी भाषेसंदर्भात एवढी चिंता असती तर जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा, जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा, जी लादली जाते आहे त्याच्यावरती साहित्यिक इतक्याला उठले असते. जसा प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार. कुठे आहेत नाना पाटेकर? कुठे आहेत प्रशांत दामले? हा, कुठे आहेत माधुरी दीक्षित? कुठे आहेत आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू? मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या, तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायचे. पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पाच सगळे ना. साहित्यिकांचं आम्हाला सांगू नका फडणवीसजी, आम्हाला माहिती आहेत. हे सगळे 90% लोक हे जे लाभार्थी आणि पुरस्कार प्राप्त आहेत ते तुमचे लाचार आहेत. इंटरनॅशनल स्कूल आहे, त्याच्यासाठी हा फायदा होईल का येणाऱ्या? नक्कीच नक्कीच. या सगळ्यांची मुलं परदेशात शिकतायत, परदेशात शिकून आलेले आहेत. त्यांचा ना मराठी भाषेचा गंध आहे त्यांना, ना हिंदीचा गंध आहे. सगळे भारतीय जनता पक्षामध्ये असलेले सगळे प्रमुख नेते दिल्लीपासून या मुंबई महाराष्ट्रापर्यंत सगळे विदेशी शाळांमध्ये शिकतायत. इंटरनॅशनल स्कूलला त्यांची नातवंड शिकतायत. मी अभिमानाने सांगू शकतो माझ्या मुली मराठी शाळेत शिकल्या, पालिकेची, अनुदानित, विना अनुदानित. मी सांगू शकतो, मला अधिकार आहे बोलण्याचा. आमची मुलं मराठी शाळेमध्ये शिकली आहेत आणि हट्टानं आम्ही टाकलेली आहे. तुमची आहेत का? किती मंत्र्यांची मुलं आणि भाजपवाल्यांची मुलं यादी काढा. त्याच्यामुळे मला हे बोलण्याचा अधिकार. साहित्यिकांची मुलं इंग्लिश शिकतायत, तुम्ही काय त्यांच्या बैठका घेताय? म्हणजे तुम्ही साहित्यिक वगैरे म्हणताय ना, त्यांची मुलं आणि नातवंड इंग्रजी शाळेमध्ये आहेत हो, किंवा इंटरनॅशनल स्कूल आणि परदेशात आहेत. आम्हाला शिकवू नका. बैठका घ्यायची गरजच नाहीये. हे बैठका ते गुराळ चाललाय ना, हाच मराठीचा अपमान आहे. तुम्ही मराठी भाषेसंदर्भात कोणाची बैठका घेताय? मराठीवर आक्रमण करणाऱ्या संदर्भात तुम्ही कोणाची बैठका घेताय आणि का घेताय? काय गरज काय? प्रकाश महाजन म्हणाले की जर आता युती झाली नाही तर मराठी माणूस दोघांनाही माफ करणार नाही. संजय राऊत हे सिनियर नेते आहेत. या अगोदर भेटीला 12 लाखांवर गेले होते. राज ठाकरेंना भेटण्यासाठी आता कोण आलेला आहे? योग्य वेळी निर्णय होतील एवढंच मी सांगेन. राजकारणामध्ये एक योग्य वेळ येते आणि त्या वेळेला सगळ्या गोष्टी होत असतात. अमेरिका को घुटने पे लग गया, अमेरिका ने सीज फायर करा, किस तरीके से देखते हैं? देखिए बात ऐसी है भाई, ईरान ने, इजराइल हो, अमेरिका हो, मैं ये नहीं कहूंगा कि किसको घुटने पे लाया है, लेकिन एक देश का और राष्ट्र का अभिमान और स्वाभिमान और हिम्मत क्या होती है, जिगर क्या होती है, ये जरूर ईरान ने दिखाया है. ईरान एक ऐसा राष्ट्र है जो हमेशा भारत देश से इमोशनली जुड़ा हुआ राष्ट्र है. चाहे यूनो हो, चाहे और अंतर्राष्ट्रीय मंच पर ईरान हमेशा हिंदुस्तान के साथ, जब भी हिंदुस्तान संकट में आया तो हिंदुस्तान के साथ खड़ा रहा है. ये भूलना नहीं चाहिए. चाहे कश्मीर का इश्यू हो, चाहे पाकिस्तान का हो, ईरान हमारे साथ रहा है. तो ईरान ने
जो हिम्मत दिखाई है उससे कुछ हमको सीखना चाहिए। हमारे देश के प्रधानमंत्री ने, गृह मंत्री ने, एक देश जो हमसे क्षेत्रफल में छोटा है, लेकिन अमेरिका को नहीं डरा, ट्रंप को नहीं डरा, इजराइल को नहीं डरा, यूरोपियन राष्ट्र को नहीं डरा, किसी को नहीं डरा और अपने स्वाभिमान के लिए लड़ता रहा, लड़ेगा और जीतेगा। ये आज का उनकी स्थिति है। तो ऐसे देशों के साथ हम भी इमोशनली, हमारा देश भी हमेशा जुड़ा हुआ है। डेफिनेटली लेनी चाहिए, घुटने नहीं टेकने चाहिए ना। जब पाकिस्तान के साथ हमारे आर्मी लड़ रही थी और जीतने के कगार पर थी, जैसे हम टीवी पे देख रहे थे, कराची, इस्लामाबाद, लाहौर, ये सब चल रहा था जीतने के बाद, तो पीछे क्यों हटे? तो ईरान के नेताओं का जो जज्बा है वो काबिले तारीफ है। ट्रंप ने कहा कि सीज फायर हो गया है, वही ईरान कह रहे हैं कि ऐसा कोई समझौता नहीं हुआ है। तो ये तो बहुत बड़ी बात है ना। हमारे बारे में जब ट्रंप ने कहा तो हम चुप बैठे, लेकिन ईरान चुप नहीं बैठा है। यही एक राष्ट्र की आत्मा होती है जो जागती है, और हमारे राष्ट्र के ऊपर हमला होता है तो हम चुप नहीं बैठेंगे, ये विश्व को दिखाते हैं। हिंदी का मास्टर कहा गया है फडणवीस को आज के सामने। देखिए, शक्ति ये सिर्फ महाराष्ट्र में होनी चाहिए, पूरे भारत भर में होनी चाहिए। आप किस तरीके से समर्थन करोगे? देवेंद्र फडणवीस और यहाँ जो अपने आप को शिवसेना मानने वाले डुप्लीकेट लोग हैं, एकनाथ शिंदे जैसे, उसने नरेंद्र मोदी जी को यह सवाल पूछना चाहिए, जो हिंदी भाषा की जो हमारे स्कूलों में जबरदस्ती की जा रही है, वो गुजरात में क्यों नहीं? मुंबई और महाराष्ट्र को हिंदी सिखाने की जरूरत नहीं है। यहाँ तो हिंदी का कारोबार चलता है, मुंबई से, लखनऊ से ज्यादा मुंबई में चलता है, आपको मालूम होगा। यहाँ सबसे बड़ी हिंदी फिल्म इंडस्ट्री यहाँ से शुरू होती है, संगीत यहाँ से शुरू होता है, हिंदी गाना यहाँ से शुरू होता है, हिंदी के बड़े बड़े अखबार मुंबई से निकालते हैं। तो हमको हिंदी सिखाने की जरूरत नहीं है, सख्ती करने की जरूरत नहीं है। गुजरात में जाइए, नरेंद्र मोदी और अमित शाह ने कहा है कि मैं गुजराती हूँ, हिंदी नहीं हूँ। यह अमित शाह की भाषा है। मैं गुजराती हूँ, हिंदी नहीं हूँ। हम लोग नहीं कहेंगे। हिंदी है वतन हमारा, हिंदुस्तान हमारा। ये कहने वाला ये महाराष्ट्र राष्ट्र के प्रति समर्पित है। किसी भाषा के प्रति हमारी नफरत नहीं है। हम हिंदी से प्यार करते हैं, करते रहेंगे। हम जब दिल्ली में जाते हैं, मुंबई से बाहर जाते हैं, तो पूरे व्यवहार हम हिंदी में करने की कोशिश करते हैं, चाहे नॉर्थ हो या वेस्ट हो। लेकिन दबाव की राजनीति आपकी जो है, वोट की राजनीति चल रही है। मुंबई महानगर पालिका चुनाव में आपको जो वोट चाहिए, इसलिए आप ये हिंदी भाषा का ये पॉलिटिक्स कर रहे हैं। गुजरात में करिए, गुजरात में। बारामती अजित जाधवचा पूर्ण पॅनल जे आहे ते माळेगाव सहकारी कारखाना जो आहे त्यावर निवडून आले. अजित पवार देखील निवडून आले. बघा, अजित पवार जिंकले याला काय फार मोठं महत्व मानण्याचं कारण नाही. सत्ता आहे, पैसा आहे, रात्रभर बँका उड्या ठेवल्या. राज्याचे अर्थमंत्री 15 दिवस महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून बारामतीत बसले. धाक, दहशत, पैसा याचा वापर राज्याचे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री असलेले गृहस्थ 15-20 दिवस गावात जाऊन बसतात. या सगळं काही आलं ना. माळेगाव कारखान्याचं चेअरमन व्हायचं आहे उपमुख्यमंत्र्यांना काय, आणि इथे शेतकऱ्यांच्या तोंडावर मारायला पैसा नाही आणि 500 कोटी रुपये घेऊन येणे म्हणतात कारखान्यासाठी. अशा प्रकारची लोक या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. 500 कोटी रुपये तुम्ही कुठून आणणार आहात? आपल्या खिशातले आहात आणणार आहात की नरेंद्र मोदींच्या खिशातले घेऊन येणार आहात? तेवढं कळवा. फडणवीस ने कहा है कि मायावती ने कुछ लेकर नहीं, अगर कोई किसी के साथ जुड़ रहा है तो उनकी बात है, उनकी बात है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.